थंडीच्या एका सुखद शनिवारी शाळेच्या घाईगडबडीत सौरभ आणि एका अनोळखी मुलीची वर्गाच्या दारात टक्कर होता होता वाटली. तिने चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळलेला होता, त्यामुळे सौरभला तिचा चेहरा नीट दिसला नाही. पण तिच्या शब्दातलं ते हळवं सॉरी आणि तिच्या परफ्यूमचा एक मोहक दरवळ सौरभच्या स्मृतीत कायमचा कोरला गेला. खरी गंमत तर थोड्याच वेळात मैदानावर पीटीच्या तासाला झाली. पीटीची ड्रिल सुरू असताना सौरभ चुकून चुकीच्या बाजूला वळला आणि थेट त्या मुलीच्या समोर येऊन उभा राहिला. त्या एका क्षणाच्या नजरानजरेत दोघांनीही एकमेकांना पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिलं होतं आणि दोघांचेही भान हरपले होते. वडिलांची मोठ्या प्रकल्पांचे अधिकारी म्हणून बदली झाल्यामुळे सावनी नाशिक सोडून नागपूरच्या नव्या शाळेत आली आहे. तिने वर्गात इंग्रजीतून ओळख करून दिली होती, ज्यामुळे तिचे आणि देशपांडे मॅडमचे जुने नाशिक कनेक्शन अगदी आपुलकीने जुळले. मात्र अस्सल मराठी वातावरणाच्या या शाळेत तिच्या इंग्रजी बोलण्यामुळे इतर मुलींमध्ये एक प्रकारची कुजबूज आणि आकस निर्माण झाली होती. अशा प्रकारे नव्या शहरात सावनीचा हा पहिला दिवस कुतूहल, थोडा मानसिक त्रास आणि नव्या ओळखीच्या मिश्र अनुभवाने सुरू झाला होता. रोजच्या प्रमाणे वर्गशिक्षक गंदेसर वर्गावर आले होते. दिवाडकर आला आहे का? मयंक कुठे आहे? सरांनी विचारले. त्यांना मयंक दिसला. सर म्हणाले. हा. मयंक उठून उभा राहिला. सर पुढे म्हणाले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने डॉक्टर संघाने घेतलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत मयंक शाळेतून पहिला आला आहे. इतकंच नाही तर सर्वात लक्षवेधी हस्ताक्षर म्हणून त्यांनी शहरातील 10 हस्ताक्षरांची निवड केली. त्यातही मयंकची निवड झाली आहे. त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल 201 रुपये रोख बक्षीस मिळाले आहे. एक पदक आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. लक्षवेधी हस्ताक्षरासाठी 501 रुपयाचं बक्षीस, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. अभिनंदन मयंक. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सर म्हणाले, अरे थांबा, आणखीन एक. त्या स्पर्धेत मुग्धा शाळेत तिसरी आली आहे. मुग्धाचं अभिनंदन बक्षीस म्हणून 151 रुपये रोख, एक पदक आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. मी वर्गावर येत असताना मुख्याध्यापक पेंडसे सरांनी मला बोलावून सांगितलं, एकाच वर्गातून 2 विजेते असलेला आपलाच वर्ग आहे. वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. दोघांच्या आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अतिउत्साहात वर्गातल्या देशमानेने मयंकच्या बाकावर जाऊन त्यांचे अभिनंदन केले होते. सर म्हणाले, अरे देशमाने, तुझं मयंकवर खूप खूप प्रेम आहे, मला माहीत आहे. पण मी अजून वर्गातच आहे. आपल्याला जिथे उत्साह दाखवायला हवा तिथे आपण कमी पडतो. सरांचा रोख मागच्या आठवड्यात बी सेक्शन बरोबर हरलेल्या क्रिकेट मॅचकडे होता. वर्गात शांतता पसरली होती. सर म्हणाले, मला आणखीनही काही सांगायचं होतं. तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन. मला मधल्या सुट्टीत येऊन भेटा. काही औपचारिकता आहेत. छोट्या मधल्या सुट्टीत अख्ख्या वर्गाने मयंकला डोक्यावर घेतलं. खिलाडू वृत्ती दाखवत मुग्धानेही मयंकचे अभिनंदन केले. इतरही बऱ्याच जणांनी मयंकचे कौतुक केले. 1-2 आठवडे गेले असावेत. सावनी वर्गात रुळली होती, पण अजून तिला सगळ्यांनी स्वीकारले नव्हते. एक प्रकारचा रेझिस्टन्स तिला जाणवायचा. अजूनही तिची म्हणावी तशी मैत्रीण झालेली नव्हती आणि एक गोष्ट तिला प्रकर्षाने जाणवायची, ती म्हणजे इथे सहसा मुलं-मुली एकमेकांशी बोलत नव्हती. शाळेत अभ्यासाचं जास्त वातावरण होतं आणि सगळं मराठी. ती ज्या शाळेतून आली होती तिथे थोडं मोकळं वातावरण होतं. रोजच्या प्रमाणे शाळा सुरू होती. मधल्या सुट्टीनंतरचा पहिला तास केमिस्ट्रीचा होता.
केमिस्ट्रीचे शेवडे सर वर्गावर होते. मागच्या आठवड्यात सर नव्हते. वर्गात आल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे विचारले, वाघोबा म्हणजे सौरभ देसाई. सौरभने शेवडे सरांच्या पहिल्या तासाला वाघांची गोष्ट सांगितली होती. तेव्हापासून सरांनी त्याचे नाव वाघोबा ठेवलं होतं. कुठे होता बे आपण लास्ट टाइम मधी? सौरभ उतरला. अवजड पाण्यावर सर. म्हणजे? आपण चालू केलं होतं. शेवडे सर सौरभकडे पाहत म्हणाले, वाघोबा नाही जाऊ दे लेका, तू खूप पलीकडे आहेस. मला कुणीतरी पुस्तक द्या रे, मी माझं पुस्तक आज विसरलो आहे. देशमाने आण रे. सरांनी 2 मिनिट तो धडा चालला आणि देशमानेला पुस्तक परत करून त्यांनी शिकवायला सुरुवात केली. शेवडे सर वर्गातल्या दोन्ही ओळीत फिरून शिकवायचे आणि मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे, विनोद करायचे किंवा कुणाची तरी गंमत टिंगल टवाळीही करायचे. वर्गात एक खेळीमेळीचे वातावरण तयार व्हायचे. पण याचबरोबर ते एक उत्तम शिक्षकही होते. ते शिकवत असताना सगळे खूप लक्ष देऊन ऐकत असत. सहज शिकवता शिकवता त्याचं लक्ष सावनीकडे गेलं. ते थांबले. सावनीजवळ जात त्यांनी विचारलं, तू नवीन आहेस का? काय नाव आहे तुझं बाळा? सावनी उठून उभी राहिली. सावनीने पुन्हा इंग्लिशमध्ये तेच उत्तर दिलं जे तिने पहिल्या दिवशी दिलं होतं. यावर शेवडे सर सगळ्या वर्गाकडे बघत म्हणाले, अरे माझ्याच गोत्राची आहे रे ही. पेंटिंग, ड्रॉइंग आणि गाणं, क्या बात है. लेकांनो शिका तिच्याकडून काहीतरी. तिनं बघा तसं व्यवस्थित सगळं सांगितलं. नुसतं सावनी 3 वेळ सांगून बसली नाही ती. सावनी बा, गाणं शिकली आहेस तर पुढे पण शिक बर का. आपल्या इथे आहेत 2-4 छान शिकवणारे. मी सांगेन तुला कसं आहे. गाणं माझं वीक पॉइंट आहे. अरे वा. काहीतरी आठवल्यासारखे करून शेवडे सर 2 मिनिट ते थांबले आणि म्हणाले, मग तुझं नाव नाही दिसलं मला तुमच्या वर्गाच्या टीममध्ये? आता मागच्या आठवड्यात तर सगळं फायनल झालं. काय ग ते मंजू, सिंधू, तुम्ही सांगितलं नाही का तिला? ओ शाळेत मंजू आणि सिंधूने मानेचे नकार दिला. मंजू म्हणाली, सॉरी सर, आम्ही विसरलो. शेवडे सर म्हणाले, वाह, काय पण आम्ही विसरलो. उद्या तुम्ही नवीन ठिकाणी गेलात आणि तुम्हाला असं वागवलं तर चालेल का? मंजू आणि सिंधूने पुन्हा मानेने नकार दिला. सिंधू म्हणाली, खरंच सॉरी सर. शेवडे सर म्हणाले, सावनी, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जानेवारीत आपल्या शाळेत एक समूहगान स्पर्धा असते. त्यात सगळे वर्ग भाग घेतात. यांनी सांगितलं नाही तुला? ठीक आहे, हरकत नाही. मी पाहतो काय ते बाळ. एक काम करू, मी शेवटची 5 मिनिटं ठेवतो. गाणं म्हणणार का? एक. सावनी म्हणाली, सर गाणं नको ना. शेवडे सर म्हणाले, अरे मला कळू तर दे, गाणं शिकली आहेस ना? सावनीने होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाली, ओके सर, मी प्रयत्न करते. सरांनी शिकवायला सुरुवात केली आणि तास संपायच्या बरोबर 5 मिनिटं आधी ते आपल्या खुर्चीत जाऊन बसले आणि म्हणाले, सावनी बाळ, म्हणतेस ना गाणं? सावनी उभी राहिली आणि तिने विचारले, सर मी भजन म्हटलं तर चालेल का? सावनी उभी राहिली आणि तिने विचारले, सर मी भजन म्हटलं तर चालेल का? सर म्हणाले, धावेल. सावनी थोडी हसली. तिने जसा सत्य केला आणि ती गाऊ लागली, मारो प्रणाम बाचे बिहारी, मारो प्रणाम बाचे बिहारी. सगळ्या वर्गात शांतता पसरली होती. सगळेजण तल्लीन होऊन ऐकत होते. मुळात सावनीचा आवाज ती बोलायची तेव्हाही गोड वाटायचा आणि गाताना तर अधिकच गोड वाटत होता. वर्गातील प्रस्थापित गायिका थोड्या अस्वस्थ झाल्या. नवीन स्पर्धक पण काहींच्या चेहऱ्यावर आनंदही होता. शेवटच्या कडव्याच्या वेळी संस्कृतच्या तासाच्या लाखे मॅडम वर्गाच्या दाराशी येऊन उभ्या राहिल्या. सरांनी त्यांना हाताने खून करत आत बोलावलं.
लाखे मॅडम अतिशय हळू आवाज न करता वर्गात येऊन उभ्या राहिल्या. सगळे भजनात तल्लीन होते. पुढच्या बाकावरच्या काहींना सोडलं तर इतरांना कळलं देखील नाही की लाखे मॅडम कधी वर्गात आल्या. सावनी एकाग्र चिंताने शून्यात नजर लावून गात होती. सौरभही तल्लीन होऊन ऐकत होता. भजन संपलं तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शेवंडे सर उठून उभे राहिले आणि म्हणाले, खूप छान सावनी मॅडम. सॉरी बरं का, थोडा उशीर झाला. लाखे मॅडम म्हणाल्या, ठीक आहे सर, काही हरकत नाही. शेवटची ओळ का होईना मला इतकं छान भजन ऐकायला मिळालं. सावनी, खूप छान भजन होतं बरं का, लाखे मॅडम म्हणाल्या. शेवडे सर बाहेर पडता पडता म्हणाले, सावनी, तुमचा हा संस्कृतचा तास झाला की पीटीच्या तासाला जे गाण्यात आहेत ते सगळे 305 मध्ये येणार आहेत. तुझं नाव नसलं तरीही ये, मी पाहतो काय करायचं ते. सावनी म्हणाली, ओके सर. संस्कृतचा तास संपला. आधी सगळी मुलं वर्गाबाहेर पडली आणि शाळेबाहेरच्या पटांगणावर गेली. काही जण ऑफिसकडे फुटबॉल घ्यायला गेले, तर फक्त मयंक आणि संजय 305 कडे निघाले होते. संस्कृतचा तास संपल्यावर मुलींमध्ये मुग्धा सावनीजवळ गेली आणि म्हणाली, सावनी, खूपच सही झालं हं गाणं. एकदम माहोल. सावनीने विचारले, थँक यू. पण माहोल? मुग्धा म्हणाली, अरे ही आमची नागपूरची भाषा आहे. तू शिकशील हळूहळू, माझ्या संगतीत राहत जा. सावनी हसत म्हणाली, हं, आणखीन काही? सावनी हसत म्हणाली, हं, आणखीन काही? मुलींनी सुद्धा तिचे गाण्याबद्दल कौतुक केले होते. सारंग, सौरभ आणि गौरवनेही सावनीजवळ जाऊन गाणं खूप छान झाल्याचे सांगितले. सौरभला सावनीजवळ गेल्यावर त्या परफ्यूम किंवा पावडरीचा सुगंध त्याला जाणवला होता. त्यामुळे सौरभला त्या दिवशी सकाळी घडलेला प्रसंग पुन्हा आठवला होता. मुग्धा सावनीला बरोबर घेत 305 कडे निघाली. इतक्यात, ए थांबा ग, मी पण येते. ए थांबा ग, मी पण येत आहे म्हणत सिंधूही त्यांच्याबरोबर निघाली. वर्गातून एकूण 6 मुली आणि 2 मुलं गाण्यात होती. ती सर्व 305 मध्ये गेली होती. यानंतर मुग्धा आणि सावनीची चांगलीच गट्टी जमली. त्यात 1-2 मुली आणखीन येऊन मिळाल्या होत्या. काही मुली वर्गातच थांबल्या होत्या. त्यात मंजू आणि तिची गँग होती. मंजूने तिच्या गँगमध्ये बोलून दाखवलं. सावनीच्या वडिलांना गंधे सर ओळखतात. त्यांच्या लहान भावाचे चांगले मित्र आहेत ते. देशपांडे मॅडमच्याही गावची ही आणि आता शेवडे सरांनाही हिने इम्प्रेस केलं आहे. कानामागून आली आणि तिखट झाली. हं? तिची नक्कल करत ती म्हणाली, माय नेम इज. तिची नक्कल करत ती म्हणाली, माय नेम इज सावनी पिंगळे. बाकी सगळ्या हसायला लागल्या. गौरव, सारंग आणि सौरभ बाहेरच्या पटांगणाकडे निघाले होते. गौरव म्हणाला, अरे सौरभ, तू नाही गेला 305 मधी? सौरभ म्हणाला, नाही बे, गाण्याची स्पर्धा आहे. गौरव म्हणाला, म्हणून तर विचारतोय. तुला तर बासरी पण छान वाजवता येते. तू गाणंही म्हणतोस, मग जात का नाहीस? सौरभ म्हणाला, नाही ना बे. काही दिवसांनी सावनीला बहुतेक मुलींनी बर्यापैकी सामावून घेतले होते. पण मंजू आणि मंजूच्या गँगचा विरोध अजूनही कायम होता. मुलांचा तर प्रश्नच नव्हता. ते मुलीशी फारसे बोलत नसत. जानेवारीच्या मध्यात पुन्हा एका शनिवारी वर्गशिक्षक गंधे सर वर्गावर आले आणि सांगितले, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त घेतलेल्या समूहगान स्पर्धेत 8शीचा प्रथम क्रमांक आला आहे. ज्यांनी ज्यांनी यात भाग घेतला, मेहनत केली, त्यांचं अभिनंदन. बक्षीस स्वरूपात ढाल मिळाली आहे. आजच्या दिवशी ती ढाल वर्गात आणून ठेवायलाही हरकत नाही. मुली हर्षोल्हासाने ओरडल्या आणि सगळा वर्ग टाळ्या वाजवू लागला. कोण आणेल? सिंधू आणि सावनी आणणार का ती ढाल?
अभय आणि प्रदीप, हे टेबल जरा फळ्याच्या बाजूला भिंतीला खेटून ठेवा, म्हणजे ती ढाल त्यांच्यावर ठेवता येईल. सिंधू आणि सावनी उठल्या आणि ऑफिसकडे निघाल्या होत्या. सरांनी त्यांना थांबवून सांगितलं, आज चौथा पिरियड झाल्यावर शाळा सुटली की आठवणीने ढाल पुन्हा ऑफिसमध्ये परत नेऊन द्या. येताना एक फडकं घेऊन या, हे टेबल पुसून, मग त्यावर ढाल ठेवा. चला, मला आनंद आहे की मस्ती गोंधळ करण्यात नंबर 1 असलेला सी बाकी गोष्टीतही तितकाच पुढे आहे. काय, बरोबर ना? गबनीस सगळे हसले आणि ओरडले. 2 ते 3 महिने झाले असावेत. एक दिवस सावनी आणि तिची आई बर्डीवर एका दुकानातून बाहेर पडत होत्या आणि सौरभ आणि त्याची आई त्याच दुकानात शिरत होते. सौरभचं लक्ष नव्हतं, पण सावनीचं होतं. सौरभला पाहताच ती आईला म्हणाली, आई, अगं आमच्या वर्गात आहे हा. इतकं म्हणून तिने सौरभ करत त्याला आवाज दिला. सौरभने समोर पाहिलं. त्याला सावनी दिसली आणि तो एकदम चमकला. एकतर अशी वर्गातली कुणी मुलगी बर्डीवर भेटेल असं त्याला कधीच वाटलंही नव्हतं. शिवाय सावनीने त्याला मोठ्याने आवाजसुद्धा दिला होता. सौरभच्या आईने त्याला विचारलं, सौरभ, तुला आवाज देतेय ती मुलगी तुझ्या वर्गात आहे का? सौरभ, तुला आवाज देतेय ती मुलगी तुझ्या वर्गात आहे का? सौरभ म्हणाला, हो आई. इतक्यात सावनी समोरच येऊन उभी राहिली. ती म्हणाली, अरे सौरभ. सौरभसाठी हा खूप ऑकवर्ड क्षण होता. त्याचा स्वभाव थोडा लाजरा आणि ठराविक मित्रांमध्येच रमणारा होता. सौरभच्या आईला हे माहीत होतं. तेव्हा त्या सावनीच्या आईकडे पाहत हसून म्हणाल्या, नमस्कार, मी नलिनी देसाई. सावनीच्या आईने सुद्धा हसून नमस्कार केला. मी अनिता पिंगळे. सावनीच्या आईने सुद्धा हसून नमस्कार केला. मी अनिता पिंगळे. सावनी म्हणाली, आई, हा सौरभ म्हणजे आमच्या वर्गातच आहे. सावनीने इंग्लिशवरून पटकन मराठीवर येत स्वतःला दुरुस्त केलं. गेल्या काही महिन्यात तिच्या हे लक्षात आलं होतं की आपण नाशिकहून नागपुरात आलो आहोत. इंग्लिश मीडियम शाळेतून अगदी मराठी मीडियम नसलं तरी मराठी शाळेत आलो आहोत. त्यामुळे सावनी म्हणाली, आई, मी नाही का तुला सांगितलं होतं पहिला दिवस? आई, मी नाही का तुला सांगितलं होतं पहिला दिवस? सावनीची आई म्हणाली, अच्छा, हो का? सौरभने थोडी अप्रसन्नता दाखवत मान हलवून, काय सावनी असं केलं? सावनी म्हणाली, काय काय? अरे, तो माझा पहिला दिवस होता. मी इतकी टेन्शनमध्ये होती की माझं अजिबात लक्ष नव्हतं. मी आईला म्हटलं होतं की मी सोमवारपासून शाळेत जाते. बाबाही तेच म्हणत होते, पण आई म्हणाली, नाही, आजपासूनच जायचं बरं. आजपासूनच जायचं बरं. झालं ते होतं आणि आपली टक्कर होता होता वाचली. सौरभची आई म्हणाली, अरे, तू तर मला काहीच बोलला नाहीस. बघा, हा काही बोलतच नाही, कधी काही सांगतच नाही. सौरभ वैतागून म्हणाला, अगं आई, त्यात काय सांगण्यासारखं आहे? सौरभ वैतागून म्हणाला, अगं आई, त्यात काय सांगण्यासारखं आहे? सावनीची आई म्हणाली, पण सावनीला खूप त्रास झाला ना तिथे ॲडजस्ट व्हायला? सावनी म्हणाली, आई, इट्स फाईन. माझी काहीच तक्रार नाहीये. सावनीची आई म्हणाली, फाईन काय फाईन? 1-2दा डिसेंबरमध्ये ती जाऊ शकली नव्हती. तेव्हा कोणी होमवर्क द्यायला पण तयार नव्हतं. शेवटी मुग्धाने दिला वाटतं. ती बरी आहे जरा. सगळ्यात ती मंजू फारच. सावनीची आई वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच म्हणाली, आई. सावनी आईचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच म्हणाली, आई, जाऊ दे ना आता, सगळं ठीक आहे. सावनीची आई म्हणाली. सावनीची आई सगळ्याकडे पाहत म्हणाली, सावनी, तू इथे तुम्ही बोला, मी ड्रायव्हरला काहीतरी आहे. त्याने फारच उशीर लावला. बाजूच्याच दुकानात आहे तो, मी त्याला बोलावून आणते. सौरभची आई म्हणाली, हो हो, काहीच हरकत ती म्हणाली, सावनी, तू नवीन आली आहेस का शाळेत? सौरभची आई पुढे म्हणाली,
सावनी, तू नवीन आली आहेस का शाळेत? सावनी म्हणाली, हो काकू, आम्ही नाशिकहून आलो आहोत. दिवाळीनंतर मी शाळेत आले. सौरभची आई म्हणाली, अच्छा, मला काहीच कल्पना नाही. सौरभ जास्त काही सांगत नाही. सावनी हसत म्हणाली, काकू, आता रुळते आहे मी. आता जवळपास 3 महिने होऊन गेले. सौरभची आई म्हणाली, अच्छा, बराच बदल आहे तुझ्यासाठी. कुठे राहता तुम्ही? तुझे वडील काय करतात? या सगळ्या सौरभला खूप ऑकवर्ड वाटत होतं. सावनीची आई कधी येते याची तो वाट पाहत होता. सावनी म्हणाली, काकू, आम्ही जयप्रकाश नगरामध्ये राहतो. माझे बाबा चीफ इंजिनियर आहेत. इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये गोसीखुर्दचे काम चालू झालं आहे ना, त्यासाठीच बाबांची बदली झाली आहे. सौरभची आई म्हणाली, अच्छा, हो का? इतक्यात सावनीची आई आली. ती म्हणाली, सॉरी हं, माझ्यामुळे उशीर झाला तुम्हाला. तुम्ही लोक कुठे राहता? सॉरी हं, माझ्यामुळे उशीर झाला तुम्हाला. तुम्ही लोक कुठे राहता? सौरभची आई म्हणाली, आम्ही रवींद्रनगरमध्ये राहतो. सावनीची आई म्हणाली, मला कल्पना आहे. आम्ही अजूनही नागपुरात ॲडजस्ट होतो आहोत. छान वाटलं तुमच्याशी बोलून. सौरभ, अरे कधी घरी ये. आईला पण घेऊन ये. सावनीला मोठा भाऊ पण आहे, संकेत, पण तो पुण्याला इंजिनिअरिंगला असतो. चला भेटूया. छान वाटलं, नवीन ओळख झाली. सौरभची आई म्हणाली, हो, नक्की भेटूया. सावनी आणि तिची आई निघून गेल्या. हा संवाद संपला याचा सगळ्यात जास्त आनंद सौरभला झाला. हा संवाद संपला याचा सगळ्यात जास्त आनंद सौरभला झाला. त्या गेल्यावर सौरभ आईला म्हणाला, अच्छा, भेटूया काय? काही भेटू नाही. सौरभची आई म्हणाली, तुझं आपलं काहीतरीच. अरे, तिचे बाबा किती मोठ्या पोस्टवर आहेत माहिती आहे का? चीफ इंजिनियर म्हणजे त्या प्रोजेक्टचे सर्वस्व आहेत ते. पण किती साधी वाटली तिची आई. आणि सावनी सुद्धा किती गोड आहे. तिचा आवाज किती छान आहे. सौरभ म्हणाला, आई, आता आज जायचं? सौरभची आई म्हणाली, हो, चल. रात्री घरी आल्यावर सौरभला सावनी बर्डीवर भेटल्याचं आठवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. सौरभ, सारंग आणि अखिल नेहमीच सोबत शाळेत जायचे. गौरवचं नक्की नसायचं, तो कधी यायचा तर कधी नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना सौरभ आणि सारंगची भेट झाली. अखिल काही कारणाने उशिरा येणारा होता. सौरभने सारंगला सावनी काल संध्याकाळी बर्डीवर भेटल्याचं सांगितलं. सारंगने सौरभची थोडी खेचली. काय मग? सावनी, हं, तो फक्त गंमत करत होता. ऐक ना रंगा, अरे या मुली काहीही सांगतात, या घरी. सौरभने सारंगला सावनीच्या पहिल्या दिवशी वर्गात घडलेला तो प्रसंगही सांगितला. सारंग पुन्हा गंमत करत म्हणाला, अच्छा, तर 3 महिने झाले. छुपे रुस्तम आणि सर आज बोलून राहिले आहेत. सौरभ म्हणाला, जा लेका, उगाच सांगितलं तुला. सारंग खूप समजूतदार होता. तो म्हणाला, गंमत करतोय बे. अबे, आता घरी कोणी काय सांगावं हे आपण कसं ठरवणार? त्यात त्या मुली. इतक्यात अखिल आला. सारंग सौरभला म्हणाला, सांगू का? सांगू का? सौरभ दमात म्हणाला, नको बे, रंगा मार खाशील. नको रे रंगा, मार खाशील. अखिल म्हणाला, काय बे काय? सारंग, साल्या, तू अजून तयार पण नाहीस? सारंग म्हणाला, अबे 2 मिनिटात आलो. तिघेही शाळेकडे निघाले. वाटेत गौरव भेटला. तिघेही शाळेत पोहोचून वर्गात गेले. मागून सावनी आत आली. आपल्या बेंचवर पोहोचल्यावर तिने सौरभकडे पाहिलं. ती थोडी हसली आणि सौरभही तिच्याकडे पाहत किंचित हसला. हे सारंगने पाहिलं होतं.